आता चर्चा जास्तीत जास्त सर्जेराव पेरेडकरांचीच दिसते इकडं. आमचा मालेवाडी ते कांडवण हा रस्ता 12 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी काय कामाची सुरुवात देखील झालेली आहे. माननीय कोरे साहेब यांच्या माध्यमातून असा भरपूर विकास निधी आमच्या गावासाठी उपलब्ध झालेला आहे. परिस्थिती चांगली वाटते कारण का कोरे साहेबांनी आमच्याकडे विकास चांगला केलेला आहे. सावकर साहेबांच्या माध्यमातून गावाचा विकास झालेला आहे. म्हणून लोकांची आता अशी चर्चा आहे की ह्या वेळेला जरा कोरे साहेबांचं पार्ट जड. आमच्या इकडं म्हणजे 30 लाखाचं काम कोरे साहेबांनी दिलेलं आहे. कोरे साहेबांनी सगळे आता फंड जे आहेत म्हणजे भाजपला पाठिंबा दिल्यामुळं त्याची कामं जी आहेत सगळी भाजपचीच आहेत ना सगळी कामं, आणि कुठली जात पात धर्म काही मानित नाहीत. अशा पद्धतीचा एक चांगला माणूस आमच्या गावाला मिळाला आहे. पूर्ण शावडी तालुका त्यांच्याच बाजूने आहे. तसं आता आमच्या भागात तर जनस्वराज्याचीच हवा जास्त आहे. सावकर साहेबांनी बऱ्यापैकी आमच्या गावाचा विकास करणं भरपूर केलेले आहेत. विकासाच्या जोरावरतीच यावेळी लोक मतदान करतील त्याची अशी अपेक्षा आहे. KK न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ शित्तूर रोड या मतदारसंघातील विरळे या गावात आपण आलोय. लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे शाहूवाडी तालुक्यातील आपलं शित्तूर वारून जिल्हा परिषद मतदारसंघ इथे. काय वाटते, काय परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघात? सध्या वारं दादा विजयादांचा आहे. बरं, विजयादा आणि अश्विनी यांचं वारं जास्त आहे. काय वाटते असं त्यांचं? काय वाटतं म्हणजे कधी पण रात्री आणि वेळी कधी पण दादांना हाक कुठल्याही कामासाठी कधी नाही म्हणत नाही. बरं, काय काय त्यांनी विकास काय काय केला? विकास पण महत्वाचा आहे का? नाही, विकास पण महत्त्वाचा आहे. पण सध्या हे वरनच सत्ता नसल्यामुळे त्यामुळे थोडे हे झालं, पण तरी पण कामं त्यांची आहेत काय असा विषय नाही. तरी काय वाटतं किती परिस्थिती बिकट आहे, कुणाची परिस्थिती पॉझिटिव्ह आहे, कसं वाटते? तो जनतेचा कौल. आणि लक्षात ठेवा पण विजयाचा जास्त हे आहे. अश्विनी आणि विजयादा येणार. मला असं वाटतंय सर्जेराव पाटील आता पेरेडकर येतील यावेळी, कारण त्यांची अशी कामं पण भरपूर दिसलेत जनतेला. आणि सांगायला गेलं तर आता चर्चा जास्तीत जास्त सर्जेराव पेरेडकरांचीच दिसते इकडं. आमच्या भागात तर जास्तीत जास्त त्यांचीच दिसत्या. काय वाटतं तुम्हाला? चर्चा दिसत्या, विकास काम किती पर्यंत झाले तुमच्या गावात? विकास पण भरपूर काम झालेत. आता या मालेवाडी ते कांडवण रस्ता त्यांनीच घेतलेला आहे. असं भरपूर निधी आला आहे आमच्याकडे भागात त्यांच्याकडून. वारं कुणाचं वाहतंय दिसते? वारं जनस्वराज्याचं दिसतंय मला तर. एवढं तर दिसून आलंय की जनस्वराज्याचं दिसतंय वारं. कांडवण हे शित्तूर वारून जिल्हा परिषद मतदारसंघातलं एक गाव आहे. गावाची काय परिस्थिती वाटते? तुमच्या गावात जिल्हा परिषदेसाठी 2 उमेदवार उभे आहेत, जनस्वराज्य शक्ती आणि उबाटा. काय परिस्थिती आहे? सर्जेराव दादा पाटील पेरेडकर यांना इथं चांगल्या प्रकारचं सहकार्य आमच्या गावातनं होईल. बरं, चांगलं मतदान या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारचं सहकार्य या गावामध्ये होईल. कशाच्या आधारे होईल, किंवा त्यांनी असं कोणतं काम केलं की जे तुम्ही लोकांना सांगू शकता की कामासाठी त्यांना मतदान होईल म्हणून? असं शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय कोरे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण शाहूवाडी तालुक्यामध्ये अगदी वाड्या वस्तीपर्यंत इतक्या चांगल्या प्रकारचं कामं झाले ते. मग ते लाईट असेल, रस्ते असतील, पाणी असतील, असणाऱ्या ह्या मूलभूत सुविधा अगदी तळागाळापर्यंतच्या लोकांच्यापर्यंत त्या पोचलेल्या आहेत. आता आमचा मालेवाडी ते कांडवण हा रस्ता 12 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी काय कामाची सुरुवात देखील झालेली आहे. आणि प्रत्यक्षात तुम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी बघताय, रोडचं काम देखील सुरू आहे. आणि अशा माणसांच्या सोबत असणारी माणसं आहेत, अशा माणसांना निवडून देणं हे आमचं कुठंतरी कर्तव्यच होतं आहे. आणि ते आम्ही मतदानाच्या माध्यमातून आम्ही अशा माणसांना जिल्हा परिषदेमध्ये भरघोस मताने निवडून देऊन पाठवणार आहे. आता 12 कोटीचा जो रस्त्याचा विषय म्हटला, तर हा कुणाच्या मार्फत 12 कोटीचा रस्ता आपल्याला मंजूर झाला आपल्या गावासाठी? सावकर साहेबांच्या माध्यमातून जेवढी शाहूवाडी तालुक्यात जी कामं चालू आहेत ते सावकर साहेबांच्या माध्यमातून सर्व प्रकारची कामं चालू आहेत. सावकर साहेब जेव्हा आमदार नव्हते त्यावेळेला ह्यातली काही सुद्धा कामाची हे दिसत नव्हती. आता वाड्या वस्ती प्रत्येक ठिकाणी सर्व रस्ते जे गेलेत ते साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे गेलेले आहेत. आमच्या गावामध्ये एक 30 लाखाचं बुद्धविहारचं काम त्यांनी दिले, ते काम देखील पूर्ण झाले. बरं, आंबेगरवाडीमध्ये अंतर्गत एक 10 लाख रुपयाचा रस्ता सावकर साहेबांनी दिला आहे, ते काम पूर्ण झाले. धनगरवाड्याला जाणारा रस्ता आहे, तिथे एक 80 लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणीचं काम अंतिम टप्प्यावर आहे. अशी बरीचशीच कामं, जल जीवनमधनं 37 लाख रुपयाची स्कीम धनगरवाडीच्या ठिकाणी पाण्याची राबवण्यात आली. अशी बरीच कामं म्हणजे गावचा एकंदरीत विचार करता ह्याच्यापूर्वी जो विकास झालेला नव्हता ते विनय कोरे आमदार यांच्या मार्फत भरघोस निधी मिळून भरपूर उपाय आणि विकास झाला असं वाटते तुम्हाला? होय, सावकर साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे काम या ठिकाणी झाले.
आणि सावकार साहेबांच्या सोबत असणारे सर्व सहकारी म्हणजे सर्जेराव दादा असतील किंवा आमचे पंचायत समितीचे उमेदवार आता प्रियंकाताई भोसले असतील, अशा लोकांना आम्ही 100% या ठिकाणी चांगला प्रतिसाद म्हणजे चांगलं मतदान करणार आहे. आणि अशा लोकांना आम्ही त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पाठवणार आहे. काय वाटतं की हे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं काय काय अपेक्षा आहे तुमची गावाची, काय काय आणखीन डेव्हलपमेंट झाली पाहिजे? या ठिकाणी अजूनही तसं आम्हाला आंबेकरवाडीमध्ये जाणारा एक ब्रिज आहे नदीवर, तो पावसाळ्यामध्ये आम्हाला अलीपलीकडे जाता येत नाही. तो सुद्धा पूल आम्ही आता मागणी केली आहे साहेबांच्याकडे आणि त्या पुलाच्यासाठी आम्ही या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे. तर मी शासन स्तरावर तो प्रयत्न करावा. परत धनगरवाड्याला जाणारा जो रस्ता थोडासा शिल्लक राहिला आहे, तो रस्ता पूर्ण उदगीरच्या हद्दीपर्यंत जोडायचा आहे. तो रस्ता पूर्ण करण्यासाठी मागणी करणार आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळेसाठी ज्या काही शाळा इथं आहेत, अंगणवाडीला आम्हाला आता इमारत नाही, त्या इमारतीसाठी आम्ही त्यांच्याकडनं निधी घेणार आहे. आणि बरीचशीच कामं शाळेची काय असतील, दुरुस्ती असेल, ग्रामपंचायतची इमारती आम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. अशी बरीचशीच कामं आम्ही यांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रणधुमाळी चालू झालेली इलेक्शनची, तर रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण सगळीकडे तापलेलं आहे. यामध्ये शित्तूर वारुण जिल्हा परिषद मतदारसंघ हे आपल्याकडे येते, म्हणजे बरोबर. काय परिस्थिती वाटते तुम्हाला? चित्तूर वारुण मतदारसंघामध्ये मानोली गाव मतदारसंघामध्ये मानोली गाव हे शेवटचे टोक आहे. आणि या मतदारसंघामध्ये माननीय कोरेसाहेब यांच्या माध्यमातून असा भरपूर विकास निधी आमच्या गावासाठी उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळे सर्जेवदादा जिल्हावरचे उमेदवार सर्जेवदादा असतील व येलूर पंचायत समितीचे उमेदवार अमरसिंग खोत असतील, यांना आमच्या गावामध्ये असं जास्तीत जास्त मताधिक्य मिळून ते भरघोस मताने विजयी होतील. काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली वाटते कारण का कोरे साहेबांनी आमच्याकडे विकास चांगला केलेला आहे. आम्हाला आमच्या समाजातसुद्धा मुस्लिम समाजाला एक हाल आत्ता दिलेला आहे 10 लाखाचा. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की ते दोन्ही उमेदवाराला आमच्याकडून भरपूर पाठिंबा मिळणार. निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहेत उमेदवारांकडनं? अपेक्षा हे राहतातच हो, कारण पुढचे काय आणि असलेले योजना आम्ही सांगणारच, पण सध्या तर आमचं त्याने पूर्ण केलेले आहेत सर्व गावाचे. होय. काय वाटतं जे 2 उमेदवार उभे आहेत, शिवसेना उभाटा आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष, काय लढत होईल का कशी वन साईड लागेल, काय वाटते? या ठिकाणी आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. तर या ठिकाणी आमच्या गावामध्ये सावकर साहेबांच्या माध्यमातून गावाचा विकास झालेला आहे. आणि ह्या वेळेला दोन्ही उमेदवार हे आमच्या गावातून लीडनं जाणार एवढं मला वाटतं. काय वाटतंय तुम्हाला? काय परिस्थिती एकंदरीत? आज एकंदरीत जर बघायचा प्रश्न गेले तर आमचं आज मानोली गाव, आंबा असेल, ही पंचकृषी एकामेकाशी संलग्न आहेत आणि पर्यटनाशी निगडीत असल्यामुळं ह्या भागात व्यावसायिक दृष्टिकोन भरपूर आहे. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्या भागाला जी काही ह्याची सुधारण्याची किंवा विकासाची जी आवश्यकता होती ती बऱ्यापैकी आता कोरेसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी बरीचशी पूर्ण केल्यामुळं लोकांची आता अशी चर्चा आहे की ह्या वेळेला जरा कोरेसाहेबांचं पारडं जड असं चर्चा आहे. हां, आणि तसं वाटतंच तसं वातावरण. काय वाटतंय, काय परिस्थिती आहे एकंदरीत? एकंदरीत आता परिस्थिती इकडं आता आमच्या इकडं म्हणजे 30 लाखाचं काम कोरे साहेबांनी दिलेलं आहे बौद्ध वस्तीमध्ये इकडं. त्यामुळं त्या आता ते ह्या सर्व लोकांचा आता ओढा कोरे साहेबांच्या दिशेनं वळलेला आहे इकडं. तरी पण मला असं वाटतं की ही जी ही आहे इलेक्शनची आहे ते इथं सुरूच होईल. हो. कुणाचं पारडं जड वाटतंय? पारडं तसं म्हणजे जनस्वराज्य पक्षाचं पारडं आहे, पण तरीसुद्धा ही सुद्धा म्हणजे त्यांच्या खालोखालच आहेत इकडे, पण ही टपाट करतील असं मला वाटतं. कडवे हे गाव जिल्हा परिषद मतदारसंघ शित्तूर वारुण मध्ये येते. काय परिस्थिती वाटते? 2 उमेदवार उभे आहेत, एक जनस्वराज्य शक्ती पक्षाची आणि दुसरे शिवसेना उभाटा गटाचे. दोघात काय चुरस आहे का? काय चोरस आहे की चुरस आहे? काय काय वातावरण वाटते? नाही, वातावरण आता सध्या झालेलं वातावरण चांगलं शांततेत चालू आहे. बरं, मतदान चांगलं होईल. किती टक्के मतदान होईल वाटते तुम्हाला? कडव्यात 3400च्या आसपास मतदान आहे. बरं, 3000 मतदान होईल. पण बाहेर मुंबईला सुद्धा आहेत ना, मुंबईला पण आहे. मुंबईला आले. मुंबईला जी असतात ती शक्यतो मतदानाला येतात. काय येतात का? काय दोन्ही पार्ट्यात प्रत्येक जण आपलं पॅनलचं मतदान आणण्याचा प्रयत्न करणारच बरोबर करणार आहे. आता एक दुसरा प्रश्न घ्यायचा होता की 2017 साली जी इलेक्शन झालेली जिल्हा परिषद, त्यानंतर 2 ते 3 वर्षाचा शेवटचा हा जो कालावधी होता त्यावेळी प्रशासक राज्य लागू होतं. बरोबर आहे. प्रशासन असल्यामुळं त्यामध्ये
जनस्वराज्य शक्ती पक्ष असेल, शिवसेना उभाटा पक्ष असेल किंवा आणखीन जे पक्ष असतील बरोबर आहे. त्यांचं काय नुकसान झालं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, नुकसान झालं पण आता सध्या कसं भाजपचं हे असल्यामुळं कामं झालीत भरपूर. बरं. कोरे साहेबांनी सगळे आता फंड जे आहेत हां. म्हणजे भाजपला पाठिंबा दिल्यामुळं हां. मग त्याची कामं जी आहेत सगळी भाजपचीच आहेत ना सगळी कामं. बरोबर. हां. कुठल्या गावात कामं असं नाही असं नाही, बरोबर. चालूच आहे. चालू आहे. पण कोरे साहेबांनी चांगलं काम केलं आहे. केलं ना. होय, काय शितूर वाटतं कुणाची वारं कुणाचं दिसतंय तुम्हाला शक्ती? आता सध्या कसं आहे दोन्ही पण घासाघासा आहे, घासा घासा आहे. दोन्ही पण घासाघासा आहे. बरोबर. होय. आता चित्तूरवरून आता कसं होणार, जिल्हा परिषदला अशी होणार घासा. चित्तूरवरून आता कसं पंचायत समिती सोंडोली मतदारसंघात सुद्धा घासाघासा आहे. ते बरोबर. सुद्धा भीमराव पाटलाची मागच्या वेळी पडले होते, बरं. विजय खोतांनी पाडले होते. बरं. ते आता ते त्यांची पत्नी आहे, बरोबर. तिथं सुद्धा घासाघास चांगले आहे. हां. परत चित्तूरवरून जिल्हा परिषदला जे वाढून येणार बरं. हां. ते वाढून आल्याशिवाय इकडं आता कसं पिरियडमध्ये लीड मिळणार सजय बरं. पाटलासनी किंवा असं हां. विजय खोतांना असं. हम्म. मग ते कोण वाढून येणार त्यावर अवलंबून पेरीड हे गाव सर्जेराव पाटलांसाठी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. कडवी हे गाव आता ही दोघांसाठी पॉझिटिव्ह, विजय उदय खोत खोत आणि यांच्यासाठी यांच्यासाठी positive पॉझिटिव्ह आहे. आहे. विजय खोत हे मग दोन रा- उमेदवार असल्यामुळे हां. मग आता राहायला विषय जर चित्तूरवरूनचा त्या चित्तूर- गटात जो कोण वर चढणार चढणार त्यात आता त्या लीडमध्ये हे पिढीचं होणार, पिढीचं लीड राहणार, कडेवर ती ॲडजस्टमेंट होईल, तिथनं पुढे वाढत जाणार असं असं. होणार का? हां. हो. आता समजा चित्तूरवरून सीट जर नाही वाढली, हां, हां, हां. आता सजय पाटील वाढले तर त्यांचं मग पिढ्यात त्यांचं लीड वाढणार, बरोबर. तिकडे 2,500 वाढणार. बरोबर. इकडे समजा जरी शिपाशी त्यांना लीड कमी पडलं तर तिकडं असं त्यांचं 2,000 लीड वाढत जाणार. बरोबर. बरोबर. चित्तूरला विजय खोत तिकडे वाढली हां, हां. तर पिढ्यात कमी होणार, बरोबर. कडव्यात वाढणार, असं होणार आहे. असं कसं चालू आहे. चालू आहे. बरोबर. होय. म्हणजे खोटं सांगायची गरज नाही, बरोबर. जी परिस्थिती आता सध्या चालू सध्या आहे तशीच चालू आहे परिस्थिती. म्हणजे सध्या आता भीमराव पाटील तर स्थानिक असल्यामुळे सोंडून त्यांचं वातावरण त्या भागात चांगलं आहे. तुमचं गाव हे जिल्हा परिषद मतदारसंघ चित्तूरवारूमध्ये येते. चित्रवरमध्ये तर त्यामध्ये 2 उमेदवार उभे आहेत. होय. काय परिस्थिती वाटते तुम्हाला? इथं सर्जेराव दादांचं काम चांगलं आहे बरं. आणि बऱ्यापैकी एक 10 कोटीचं तरी दादांनी इथं गावाचं विकासाचं काम केलेलं आहे. आमदार साहेबांच्या, विनय कोरे साहेब सावकारांच्या मार्फत त्यांनी ते केलेलं काम आहे, चांगलं काम आहे. हं. आणि दादा कसं आहे गोरगरिबांच्या प्रश्नासाठी हं. अहोरात्र झटणारा माणूस आहे. त्यामुळं गावात आमच्या नाही म्हणायचं तर एक 100% दादांच्या पाठीशी गाव आहे. 100% होय. संपूर्ण गाव आहे. संपूर्ण गाव. काय वाटतंय निवडून आल्यानंतर आणखीन गावाचा काय विकास केला पाहिजे? निवडून आल्यानंतर दादा गोरगरिबांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी हं. एक नंबरचा माणूस आहे आणि कुठली जात पात धर्म काही मानित नाहीत. बरं. अशा पद्धतीचा एक चांगला माणूस आमच्या गावाला मिळालेला आहे आणि त्यांनी ह्याच्या पुढे सुद्धा असंच काम करावं आणि पुढची झेप घ्यावी हं. एवढं आमच्याकडून त्यांना. दीदी तुला काय वाटतंय निवडून कोण येईल वाटतं? नक्कीच दादा दादाची. दादा येणार. हो किती लीड नाही येतील वाटतं? भरपूर, का तर हे पूर्ण शावडी तालुका त्यांच्याच बाजूने आहे. पूर्ण. हो हो काय वाटतं किती लीड नाही येतील? दादा नाही म्हटलं तर 4,000च्या लीडचं पात्र. 4,000. होय. मागच्या वेळी 2,000च्या हे आलेले पण आता यावेळी ज्यादा येतील असं आम्हाला तर वाटतं. कशावर वाटतं की असं का नाही वाटतं? नाही दादांचं काम आहे, वाड्या वस्त्यात दादा पोचलेले आहेत. हं, हं. म्हणजे प्रत्येक घर टू घर दादांचे गेलं संपर्क आहे, आहे. त्यामुळे दादा येतील असं वाटतं. येतील. दादांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती तुम्ही बोलता असं वाटतंय? हा हो, का तर आम्ही प्रचाराला जात होतो ना, हं, हं. मग तिकडे बघितलं सगळ्यांचं तोंडात नाव दादांचंच आहे. बरोबर. हां. हो, मग ते म्हणजे नक्कीच तेच निवडून. हा नक्कीच. काय काय वाटते सर्जेराव पाटील पेरिडकर यांच्याबद्दल थोडंसं तुम्ही अनुभव शेअर करा. दादांचा अनुभव मला बऱ्याच वेळ आला, कारण दादांच्या मी संपर्कात काही जास्त नसल्यामुळं बरं. हां. मी गावचा आहे पण मी जरा बाहेरचं असल्यामुळं हं, हं. बाहेर असल्यामुळं नोकरीला, हां. तर दादांचा माझा संपर्क कमी येतो. बरं. पण दादांचा एक असा मला पॉईंट बरा वाटतोय की ज्यावेळी कुठंही आंबा ते बांबोडे किंवा त्याच्या पुढं हं. कुणाचाही ॲक्सिडेंट झाला बरं. तर दादा त्यांच्या घरातली माणसं न पोचायच्या आधी दादा तिथं पोचलेले असते. त्याची सगळी दवाखान्यात किंवा कुठं शिपीआरला न्यायचं असलं, मलकापूर शिपीआरला न्यायचं असलं तर दादा तिथं पहिल्यांदा पोचतात आणि पूर्ण त्या कुटुंबाला धीर देतात. बरोबर. हां. दुसरी एक की आता वन प्राण्याचा हल्ला, बरोबर. तर दादा वन विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना त्या अधिकाऱ्यांना धारेव धरून दादा ते पहिल्यांदा पूर्ण कुठली हे असलं तर मदत करतात. असं दादा आहेत. दादांचं आमच्या गावाला योगदान एक चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे. त्यामुळे दादांना पूर्ण गाव आमचा पाठिंबा हे दादांना मिळाला. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून काय सांगताय त्यांचं? दादांचं सामाजिक व्यक्तिमत्व आणि राजकीय. राजकीय की दादा राजकारणात एका महिन्यापुरतंच राजकारण करतात. बरं. 1 महिना संपला राजकारण ते त्यावेळी सोडून देतात आणि ज्यावेळी जो विरोधक असतील हं, हं. ते विरोधात म्हणतच नाहीत, त्यांना पहिल्यांदा दादा मदत करतात. बरं. अशा पद्धतीचं दादांचं कार्य आहे. त्यामुळे दादांच्या कार्याला आम्ही सुद्धा भावनिक झालोय आणि दादांच्या कामासाठी आम्ही आता त्यांना सहकार्य करणार. अशा पद्धतीचं आम्ही दादांना आता इथनं पुढे सहकार्य करणार असं आम्ही ठरवलेलं आहे. काय
परिस्थिती वाटते जिल्हा परिषद मतदारसंघ जे शितूर वारून येते तुमचा त्या परिस्थिती त्या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात 2 उमेदवारांची लढत आहे, शिवसेना असेल, उभाटा गट, जनसुराज्य शक्ती पक्ष असेल, तर काय परिस्थिती वाटते दोन्ही उमेदवार? तसं आता आमच्या भागात तर जनस्वराज्याचीच हवा जास्त आहे. बरं. सावकार साहेबांनी बऱ्यापैकी आमच्या गावासाठी विकास कामे भरपूर केलेले आहेत. शाळेसाठी विकास असते, रस्ते, गटार भरपूर कामं दिलेले आहेत. अजून पण त्यांच्या डोक्यात असे विविध उपक्रम आहेत की इथून पुढे ते करणार आहेत आमच्या आंब्यासाठी. मग सर्जेरावांचं काय आमच्या गावाची नातं पहिल्यापासून जुनं आहेच. करण बाळांचं पण आहे. अमरकोत आपल्या आता एक मागच्या पंचवार्षिक प्रमाणे पंचायत समितीपासून आम्हाला स्टँड वगैरे, नळ स्टँड आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेलं आहे. अजून बरेच काय काय भरपूर कामं अशी करणार आहेत. विकासाचा दृष्टिकोन सावकार साहेबांचा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आमचे पूर्वजांप्रमाणे आम्ही पहिल्यापासून आमचं खानदान जनस्वराज्याकडनंच आहे. बरं. आणि इथून पुढे बी आम्ही जनस्वराज्याबरोबरच असेल. मग आता त्यांचे विरोधक, जनस्वराज्याचे विरोधक विजय खोत याबद्दल त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, आपल्याला असं काय कुणाचं, ते पण चांगलंच आहेत म्हणायचं, असं करून वाईट म्हणता येणार नाही आपल्याला. पण आम्ही सर्जेराव दादा आमच्याकडून निवडून नक्की येतील आणि अमरखोतही निवडून येतील. शाहूवाडी तालुक्यातील शितूर वारून मतदारसंघ जिल्हा परिषद काय परिस्थिती वाटते तुम्हाला एकंदरीत? जनस्वराज्य पक्षाचं इथं पारडं जड वाटते बरं. आणि विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून हां. भरपूर अशी विकास कामं झाली आहेत. पानंद रस्ते असतील, समाज मंदिर असतील, रोड असतील, पण अशी बरीच अजून कामं. शाळा आहे आपली, हां. हे शाहूकालीन शाळा आहे आपली, त्याची 80 लाखाची आत्ता मंजूर झाले. ते पण काम आता मार्गी लागणार आहे. साधारणतः तुम्हाला असं वाटतंय का विकासाच्या जोरावरतीच यावेळी लोक मतदान करतील याची अशी अपेक्षा आहे. 100% चांगलं मतदाधिक्य मिळेल सर्जेराव पाटील आणि अमरखोत यांना. 100%. काय काय तुम्हाला आणि काय वाटतंय की निवडून आल्यानंतर अपेक्षा काय आहेत? निवडून आल्यानंतर अजून बरीच कामं आहेत. आमचं आंबेश्वरची देवराई आहे, तिचा आराखडा तयार करून तिथं भरपूर सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. लाईटची सुविधा नाही आहे, कमी प्रमाणात आहे. परत सोलरवर जरासं इथं काम करायचं आहे. सोलर लाईट, बाजार आहे आपला, आठवड्याचा बाजार भरतो, त्या बाजारात लाईट नसते संध्याकाळची. आता गेले 5-10 वर्ष झाली लाईटच नाही. बारीक लाईट थोडी फार असते, मग त्यासाठी जरा प्रयत्न करायचे आहेत मोठ्या लाईटसाठी. आणि तुमच्या भागात विनय कोरे आमदारांनी काय काय सोयीसुविधा आणल्यात म्हणायचं? आत्ता सोयीसुविधा आणल्यात म्हणजे रोड बऱ्यापैकी रोड नव्हते, रोड पूर्ण झालेत. ज्या ठिकाणी रोड नव्हते तिकडे रोड झालेत. मंदिर बांधायचं काम केलंय. म्हणजे एकंदरीत तुमच्या वाडी वस्तीवरती, गावावरती दळणवळणाची सुविधा चांगली केली, 1 नंबर सोय केली. त्या कामाच्या जोरावर चांगलं मताधिक्य मिळणार आहे. विकास कामं भरपूर झालेले विकास कामं भरपूर आहेत.